असह्य जीवन जगणं झालं आहे की इथे बाजार भरला जातो, त्यानंतर मटण मच्छीचे दुकानं राहतात. मी त्या व्यापाऱ्यांना सुद्धा विनंती करू की दादा असं का करता तुम्ही, तो तिच्यात टाकता त्या भोगावती नदीपात्र आपण साफ करायला निघाले आणि तुम्ही पूर्ण घाण जे आहे ते माणसांची तिच्यामध्ये टाकले जाते. कुत्रे असे झाले आहे की त्या कुत्र्यांमुळे मोठ्या पद्धतीने चाव लोकांना इथे तयार करून आल्या, चावताय कुत्रे. म्हणजे एक प्रकारचा भयवय परिस्थिती या वरंगाव शहरामध्ये या कुत्र्यांमुळे झाली आहे. त्यानंतर या बाजारामध्ये जास्त प्रमाणात झाली आहे. त्याकरता आठवडे बाजार आपल्याला चांगल्या पद्धतीत करायचा आहे. त्याकरता मालकाला मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की दादा हे फटक्यात तुम्ही तातडीने याच्यावरची लोकांना जी सुविधा पाहिजे आहे ते सुविधा त्या माध्यमातून द्या. जे व्यापारी करण्यासाठी जे दुकानदार येतात त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये गोळा केला पाहिजे ना तो कचरा. आता मांस मटण मच्छीवाल्या येतात, तुम्ही धडकतीच्या त्या भोगावती नदीमध्ये टाकता, हे संयुक्तिक नाही आहे. याची तुम्ही आमच्या नगरपालिकेची गाडी येते त्या गाडीमध्ये टाका, पॅक करा थैली आणि एक योग्य ठिकाणी जिथे डिस्पोज होईल तिथे त्या गड्ड्यामध्ये टाकून त्याला दाबलं गेलं पाहिजे. नाही तर हे मांस खाण्याच्या चक्करमध्ये हे कुत्रे हे लोकांच्या याच्यामध्ये चावा घेत आहे. म्हणजे त्यांना ती सवय वाईट सवय लागली आहे. त्याकरता मी मटण मच्छीवाले जे दुकानदार आहे, चिकनवाले जे दुकानदार आहेत त्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतोय की तुम्ही हा जो प्रकार तुम्ही कुठेही घेता आणि कुठे टाकता हा बंद करा. नाही तर नगरपालिकेच्या वतीनं दंडात्मक कार्यवाही ज्या इच्छा आहे ती आहे की आता बुधवार आपण परवापासून जे आहे तिच्यामध्ये सुरू होणार आहे. त्याकरता मी व्यापारी बंधूंना विनंती करतो की जसं तुम्ही तुमचा व्यवसाय चालवता त्या व्यवसायापासून सर्वसामान्य वरंगाव करणारा त्याचा त्रास होता कामा नये. आज त्या मावशीचं पहा तुम्ही भोगिताईंचं की अक्षरशः असा चाव झाला की त्या माझ्या माया बहिणीला पायापर्यंत चावलाय कुत्रं. म्हणजे ते जर कधी ते दुर्दैवानं असं व्हायला नको पाहिजे, तिच्यावर उपाययोजना त्या माध्यमातून तिच्यात चालू आहे. परंतु असं जर कधी दुसऱ्यावर जर कधी झालं तर मला असं वाटतं लहान मुलगा जर कधी असं तो तिथं मयत झाला असता. एवढा गंभीर प्रकारचा चावला त्या ताईंचा ताकद होती म्हणून ती ताईनं प्रतिकार तिच्यामध्ये केला. पण आता या महिला मायमाऊलींचं काय, सकाळी स्वच्छाला गेला संडास जाताना त्यांचा मोठा हल्ला कुत्र्यांचा त्या ताईंवर झाला. ही दुर्दैवी घटना त्या माध्यमातून त्याच्यात घडली आणि या पद्धतीमध्ये आता आम्ही याचा उपाययोजना नगरपालिकेच्या माध्यमातून कडक अशा स्वरूपाची उपाययोजना करतोय. आता या पाया गावल्या ह्या ज्या गाय ज्या आहे या गायवाल्यांच्या मालकांना सुद्धा विनंती आहे की तुम्हाला गाय जर कधी पाळता येत नसेल तर तुम्ही पाळू नका. परंतु गावामध्ये तुम्ही कुठेही त्या गाया सोडून देता, त्या गाय रोडावर बसेल राहते, हायवेवर बसलेलं राहता, तेही गायचा जो विषय आहे गायींचा विषय आपण जर तुम्ही घेतला तर तुमच्या घरासमोर बांधा आणि त्याचा योग्य चारा वगैरे टाका, त्याचं विल्हेवाट म्हणजे ती जी आहे ते तुम्ही करा. जर कधी असं जर कधी सोडत जर कधी बसले तर ते सुद्धा नगरपालिका उचलून गोशाळेमध्ये त्या गायी सुद्धा रवाना करण्याचा कार्यक्रम जे आहे ते एका 2 दिवसामध्ये ते म्हणजे करत आहे.